खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करून 15,000 क्युसेक करण्यात आलाय। त्यामुळे पुण्यातील पाणी ओसरण्यास सुरुवात। मात्र पावसाचा जोर पाहता पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता। पुण्यामध्ये भिडे पूल पाण्याखाली। पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी आणि हवेली तालुक्यात देखील खडकवासला परिसरात सुद्धा पाणी। पुण्यामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुण्यातल्या सगळ्या ऑफिसेसला सुट्टी जाहीर। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचं कंपन्यांना आवाहन। पुण्याच्या निंबजनगर भागामध्ये साचलं पाणी, बोटीमधून मदत कार्य। पुण्यातल्या बावधन परिसरामध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं। पुण्यातल्या बाबा भिडे पूल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सिंहगड रस्ता येथील 5 सोसायट्यांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, पावसाच्या पाण्यामधून नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन। सिंहगड रोड परिसरातल्या एकतानगर परिसरामध्ये साचलं होतं छातीपर्यंत पाणी। एकतानगरमध्ये बोटीद्वारे बचाव कार्य। बहुमजली इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक अडकले। सिंहगड रोड परिसरामध्ये एकतानगर परिसरात इमारतीच्या बेसमेंटला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान। पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्यानं व्यक्त केला संताप। पवना नदीलगत असलेलं पिंपरी चिंचवडचं मोरया गणपती मंदिर या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाणी। नदीलगतच्या रहिवाशांना दिला सतर्कतेचा इशारा। पुण्याच्या हिंगणे खुर्द साईनगरमध्ये डोंगर माथ्यावरून पाणी येत असल्यानं अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। परिसरामध्ये अग्निशमन दल रवाना। पिंपरी चिंचवडमधल्या घरकुलमध्येही पाणी साचलं। सोसायटीच्या आवारामध्ये नदीचं स्वरूप। पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरूच। पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात देखील शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस। गेल्या 12 तासांमध्ये धरण क्षेत्रात 374 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्याच्या देहू रोड या परिसरामध्ये सखल भागामध्ये साचलं पाणी। काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्येही पाणीच पाणी। मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या भीमाशंकर परिसरामध्ये दरड कोसळली। भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद, कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यातल्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पात्राच्या बाहेर पडण्याची चिन्ह। पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ, दर्शनबारीचा पूल पाण्याखाली। पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये शिरलं पाणी। शनिवार पेठेमध्ये असलेल्या महादेवाच्या मंदिर परिसरात साचलेलं पाणी। पुण्यातल्या कात्रज तलाव परिसरामध्ये पुलावरून पाणी, रस्ता वाहतुकीसाठी बंद। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढला। ओढे नाले ओव्हरफ्लो। पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या मांजरी खुर्द येथे मुळा मुठा नदीला पूर। नदीच्या जुन्या पुलावरून पाणी वाहू लागलं। मांजरी येथील स्मशानभूमीमध्ये शिरलं पाणी। पुण्यामध्ये पावसाचा जोर कायम। पुण्यातल्या डेक्कन भागामध्ये साचलं पाणी। पुण्यातल्याच लवासामध्ये दरड कोसळली। 3 बंगले ढिगाऱ्याखाली गेले असून 2 नागरिक अडकल्याची भीती। लवासा पानशेत रस्ता खचल्यानं वाहतुकीसाठी बंद। पुण्यातला भिडे ब्रिज परिसरामध्ये विजेचा शॉक लागून 3घांचा मृत्यू। अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेले असताना लागला शॉक। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं झाडांची मोठी पडझड। पाषाण भागातली दृश्य। पुण्यातल्या भवानीपेठ, गुळअळी, वटेश्वर भुवन इथे झाडं कोसळली। झाडं कोसळल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद। मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटामध्ये दरड कोसळली। एकाचा मृत्यू। दरड कोसळल्यामुळे पुणे कोलाड महामार्ग बंद। पोलीस, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची दुर्घटनेच्या ठिकाणी भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।